महाराष्ट्र शासनातर्फे एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा या रेखाकला परीक्षा या नावानं घेतल्या जातात। महाराष्ट्र राज्याचे मुंबई येथील कला संचालनालयाकडे याचे नियोजन, नियंत्रण व मूल्यमापन असते। या शासकीय परीक्षा विद्यार्थ्याला करिअरमध्ये शैक्षणिक फायदा करून देतात। चित्रकला हा विषय विद्यार्थ्यांचा विकास सर्वांगीण होण्यासाठी महत्त्वाचा असा आहे। प्रशिक्षित तज्ज्ञ कला शिक्षक शालेय स्तरावर चित्रकला विषय शिकवत असतात। यातून या विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविणे, स्मरणशक्तीचा विकास करणे, अभ्यासपूर्ण निरीक्षण क्षमता वाढवणे, कल्पनाशक्तीचा विकास करण्यासाठी तसेच सृजनशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन साध्य या परीक्षेतून होत असतो। इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी परीक्षा द्यावी व 8वी किंवा त्यापुढील वर्गामध्ये इंटरमिजिएट ही परीक्षा दिल्यास अतिउत्तम। या परीक्षांमध्ये 4 विषय आहेत। एलिमेंटरी या पहिल्या परीक्षेसाठी वस्तुचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र, भूमिती आणि अक्षरलेखन असे विषय असून इंटरमिजिएटमध्ये स्थिरचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र, डिझाईन, अक्षरलेखन आणि त्यामध्ये कर्तव्य व घनभूमिती हे विषय आहेत। एकाच वर्षी दोन्ही परीक्षा देता येत नाहीत। परीक्षा या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शक्यतो घेतल्या जातात। या परीक्षांचे निकाल फेब्रुवारीमध्ये लागत असतात। ते विद्यार्थी ग्रेड ए, बी किंवा सी अशा श्रेणीमध्ये उत्तीर्ण होतात। तसेच उत्कृष्ट कलेस कला संचालनालयातर्फे विविध रोख बक्षीससुद्धा दिले जात असतात। SSC 10वीचं जे परीक्षा मंडळ आहे, हे परीक्षा मंडळ या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून ए ग्रेड प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यास 7 गुण, बी ग्रेड प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यास 5 गुण व सी ग्रेडसाठी 3 गुण देत असतात। हे गुण त्यांच्या निकालपत्रकावर नमूद केलेले असतात। इंटरमिजिएटच्या ग्रेडनुसार गुण देतात, परंतु दोन्हीही परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। या परीक्षा महाराष्ट्रासोबतच गोवा, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातही घेतल्या जातात। चित्रकलेची आवड निर्माण होऊन या पुढे जो त्यांचा फायदा होतो तो म्हणजे तांत्रिकी, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, त्यानंतर मेडिकल साईडला वैद्यकीय अभ्यासक्रम, अंतर्गत गृह सजावट, ॲनिमेशन क्षेत्रात खूप मोठी संधी सध्या उपलब्ध आहे। ड्रेस डिझायनिंग, ड्राफ्ट्समन, सर्वेअर, उपयोजित कला अभ्यासक्रम यासारख्या क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तसेच DTED प्रशिक्षणार्थींना सुद्धा अनेक प्रकारे याचा फायदा होत असतो आणि त्यांच्या प्रवेशासाठी यांना प्राधान्य दिलं जातं। विशेष म्हणजे या चित्रांच्या सरावाने अक्षरलेखन हे नक्कीच सुधारलं जातं। एलिमेंटरी परीक्षेत वस्तुचित्रास 2.5 तास, स्मरणचित्रास 2 तास, नक्षीकामास 2.5 तास व भूमिती व अक्षरलेखन या विषयास 2 तास परीक्षेत वेळ असतो। इंटरमिजिएटमध्ये स्मरणचित्रास 2 तास व इतर विषयास 3 तास असा परीक्षेचा कालावधी आहे। आकाराने लहान चित्र या परीक्षांमध्ये विचारात घेतले जात नाही। उत्तीर्ण होण्यासाठी 4ही विषयास विद्यार्थी हजर असावा लागतो व कमीत कमी त्यानं 3 विषयात उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। श्रेणी सुधारण्यासाठी दुबार परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध आहे। म्हणजे एखादा विद्यार्थी जर सी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाला असेल आणि त्याला ए ग्रेड प्राप्त करायचा असेल तर तो पुन्हा एकदा परीक्षा देऊ शकतो। नापास विद्यार्थ्यांना सर्व विषय घेऊन पुन्हा परीक्षेला बसता येतं।